भाजी पोळ्या न करता आज मी तुम्हाला चटपटीत असा आलू मटार पुलाव करून दाखवणार आहे। आणि आलू मटार पुलाव हा कसा मोकळा कसा झाला पाहिजे याची टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि झटपट होणार आहे, काही त्याला वेळसुद्धा लागत नाही। चला, आता हिवाळा म्हटलं म्हणजे मटार असतातच आणि बाकीच्या सुद्धा भाज्या असतात, परंतु मी फक्त इथे मटार आणि आलूच वापरले। आता त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं, बासमती तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी बासमती तांदूळ घ्यायचा। आणि हा तांदूळ काय करायचा, आपल्याला सुरुवातीला छान 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याचं मळकटलं जे पाणी असते ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। थोडं हाताने आपल्याला चोळायचं आहे। आता 2 पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला पाणी फेकून द्यायचं आहे। आणि नंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून हे अर्धा तास असं बाजूला ठेवून द्यायचं आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे, तेजपान टाकायचं, कलमी टाकायचं आणि थोडे मिरे टाकायचे त्यामध्ये, आणि लवंग टाकायचे, जास्त नाही टाकायचे, 3 किंवा 4च टाकायचे आपल्याला। आणि एका साईडला गरम करायला ठेवायचं। आता कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं त्यामध्ये आपल्याला, आणि हिरवी मिरची टाकायची। 2 किंवा 3 हिरवी मिरचीचा आपल्याला वापर करायचा आहे। आणि थोडी हिरवी मिरची मात्र होऊ द्यायची आहे। नंतर कांदा टाकायचा आपल्याला, थोडा उभा कांदा चिरायचा। आणि कांदा कसं ट्रान्सफर असं आपल्याला होऊ द्यायचं आहे। जसं आपण भाजीला करतो जळू देतो, तसा आपल्याला पुलावला जळू द्यायचा नाही आहे। थोडा झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा। बटाटा इथे 1 मोठा बटाटा वापरलेला, त्याचे चौकोनी तुकडे केलेले आहे। आणि आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। मध्यम आचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं, नाही तर काय होईल, बटाटे खालून लागून येतील। नंतर आपल्याला मटार टाकायचे आहे, चांगले ताजे फ्रेश मटारचा वापर इथे करायचा आहे। त्यालासुद्धा थोडं लाईटली आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मात्र आपल्याला तिखट मुळीच वापरायचं नाही, आपण तिखट वापरणार नाही आहे। पुलाव म्हटलं म्हणजे हा पांढरा पुलाव असतो, त्याच्यामध्ये तिखटचा आपल्याला वापरायचं नाही आहे। आणि जे आपण धुवून ठेवलेले जे तांदूळ होते ना, ते तांदूळ आपल्याला मिक्सून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं। खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला पुलाव सांगत आहे आणि खूप सुंदर लागतो हा खायला। आणि हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं, नाही तर काय होईल, जे तांदूळ जे असतात ना ते तुटण्याची जास्त शक्यता असते। म्हणून हलक्या हाताने आपल्याला हा पुलाव, म्हणजे पुलाव कसा दिसायला लांब जर तांदूळ राहिले ना तर तो पुलाव दिसायला चांगला दिसतो। आणि नंतर त्यामध्ये काजू टाकायचे। आता काजू मी 10-12 काजू टाकलेले आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल। आणि जे आपण उकळतीचं पाणी केलं होतं ना, त्यामध्ये मसाले टाकले होते, ते पाणी आपल्याला त्या तांदूळमध्ये टाकायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। आणि तूप टाकल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला हा पुलाव 10 मिनिटं चांगला होऊ द्यायचा आहे। मधात तुम्ही चेक करत राहायचा। बघा कसा मोकळा आणि छान झालेला आहे। आणि हलक्या हाताने परतायचा आपल्याला। अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला हा पुलाव करून दाखवला आहे। तुम्ही असा जर पुलाव केला ना तर मुलंसुद्धा खातील, मुलांना पण आवडेल। आणि त्याच्यासोबत मी साटोरी ठेवलेली आहे, याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, नक्की तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या।